नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शुभम रोडे. मित्रांनो, आज आपण आलोय ऑनियनच्या वेअरहाऊसमध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे जबरदस्त मशीन. हे मशीन याचं इम्पॉर्टन्स जर बघितलात तर ऑनियन सॉर्टिंगमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम लेबरची गरज पडते ती लेबरची कमी होते आणि तुमचा एक्सपोर्ट करण्यासाठी पण कॉस्टिंग कमी होतो. आज आपल्यासोबत अमित सर आहेत आणि आपण समजून घ्या प्रोसेस. पण आधी ही मशीन जी आहे हे तुमचा पूर्ण कॉस्टिंग वाचवण्यासाठी काम करते. लगभग तुम्हाला सॉर्टिंगला जर 80 पैशाचा खर्च येत असेल तर तो 0. म्हणजे 20 पैशामध्ये कम्प्लिटली हे मशीन काम करून देतं. तर अमित सर, ह्याचं नक्की काय इथून प्रोसेस होते, काय एक्सप्लेन करू शकाल? हो, नक्कीच. याच्यामध्ये हा इन्स्पेक्शन टेबल आहे. याच्यामध्ये कन्व्हेअर बेल्ट लावलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला इकडून दोन लेबर आणि इकडून 2 लेबर. ओके, 2 लेबर लागतात आणि तिथून आपण कांदा टाकतो. तिथून कांदा टाकल्यानंतर आपला जो काही खराब कांदा किंवा खराब झालेला कांदा आपण इथून काढला. म्हणजे मेनली जो काही कांदा आपण टाकला जाईल हा इथं येईल फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि तो कम्प्लिटली क्वांटिटी सेम असेल. त्यामध्ये 30 mm, 40 mm, 50 mm कम्प्लीट असेल. यामध्ये तिकडल्या साईडला 2 लेबर आणि या साईडला 2 लेबर असणार, जे की सॉर्ट आउट करणार जे खराब क्वालिटीचा कांदा आहे. मग इथून नेक्स्ट प्रोसेस ही इथं जाणार, बरोबर? हो. इथं फॅन आणि ब्लोअर लागलेले आहेत, जेणेकरून जो काही कचरा असणार आहे किंवा लिव्स असणार आहेत ते बाहेर पडतील आणि मग इथून कम्प्लिटली वर कन्व्हेअरने ट्रॅव्हल करत जाणार आहे. ह्याच्या पुढची प्रोसेस काय? आता समजा मला दुबईला एक्सपोर्ट करायचंय, 55 mm चा कांदा मला बाहेर काढायचा आहे. आता मला व्हिएतनामला करायचंय, समजा 35 mm चा काढायचा आहे. तर ह्याची काय नक्की प्रोसेस आहे वर्किंग, थोडंसं एक्सप्लेन कराल यात? सांगतो. आता याच्यामध्ये कांदा जसा वर येतो, इथे अजून एक आपण फॅन लावलेला आहे. या साईड नाही, डिटेल राहिलेला जो कचरा असेल, इथून जो कचरा इन केस आला वर आला, हे ब्लोअर फॅन वर फॅन मध्ये. हो, बरोबर. तर त्याच्यामध्ये हा पूर्णपणे निघून जातो. इथे आपण लावलेला आहे 45चा बेल्ट. 45चा इथे आपला पहिला ग्रेड होतो बिलो 45. म्हणजे जो 45 mm च्या खालचा जो कांदा आहे, छोटा कांदा, हा इथे ग्रेड होतो. हा जो आपल्याला व्हिएतनाम साठी चालतो, हा सगळा बेल्ट वरती बेल्ट वरती, बरोबर. आणि दुसरा आपला पुढचा ग्रेड आहे 55+चा. हा जो बेल्ट आपण 55+, डायरेक्टली 55+ म्हणजे इथं आपल्याला 45 to 55 जो बिलो असेल, इन बिटवीन जो कांदा असेल तो कांदा आपल्याला इथे ग्रेड होतो. पुढचा कांदा आपण अबव 55. बरोबर. म्हणजे जर कुठल्या कंट्रीला 55 वगैरे जो जसं की दुबई, जो आपल्याला गल्फ कंट्रीला जो कांदा लागतो 55+, तो कांदा इथे आपल्याला ग्रेड होतो. बरं. आणि हा जो खाली दिसतोय की हा बेल्ट तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये पूर्ण सॉर्ट आउट, या साईडनं तुम्हाला थोडासा अँगल बेटर दिसेल अजून, की टोटल म्हणजे इनिशियली 35च्या लगभग तिकडं ऑनियन सॉर्ट आउट होतो, 45 to 60 पर्यंत तिकडं, आणि अबो 60 या ठिकाणी होतो. म्हणजे लगभग आता जर आपण लेबर लावले, बरोबर, तर किती दिवसात एक कंटेनर मला भरायचा 28 फुटाचा, बरोबर? तर तो किती वेळ लागत होता पहिलं? सर, पहिल्यांदा आपल्याला एक कंटेनर भरण्यासाठी पूर्णपणे 1 दिवस लागत होता. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये लेबर पण कमी लागतात. 10 ते 12 लेबर मध्ये आपलं काम चालतं. प्लस आपलं ह्या मशीनची कॅपॅसिटी 10 टन पर आवरची आहे. ओके, साधारणतः म्हणजे लगभग 3 तासात तुमचं 3 ते 4 तासामध्ये आपला रिजेक्शन पकडून आपला टोटल. आणि ह्या सरासरी मशीनचा काय प्राइस आहे? ह्या मशीनची प्राइस आपलं 13 ते 14 लाख. 13 लाख. आणि हा इम्पोर्टेड आहे का इंडियामधनं? इंडियामध्ये बनलेला आहे, ॲग्रोवेड कंपनीचा हे मशीन आहे. ऑसम. म्हणजे ह्याच्यामुळे आपला टाइम प्लस आपण एक्सपोर्टमध्ये सुद्धा 60 पैशापर्यंत अमाऊंट वाचवू शकतो. तर ही बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे ज्या लोकांना एक्सपोर्टमध्ये मोठ्या लेवलला. आता आपण वेअरहाऊसमध्ये आहोत. लगभग हा नाशिक संगमनेरच्या जवळपासचा वेअरहाऊस आहे, ज्यावरनं n नंबर ऑफ कंटेनर्स एक्सपोर्ट होतात. आणि आपण तो एक्सपोर्ट करण्यासाठी ऑनियन पण ग्रेड बघायला आलो होतो. त्या दरम्यान ही मशीन मला दिसलं आणि खरंच अमेझिंग फॅक्ट आहे की वेळ कुठं वाचेल आणि पैसे कुठं वाचतील ह्याचा एक्सपोर्टरने पुरेपूर विचार केला पाहिजे. आणि आपण जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच मला फॉलो करा इंस्टाग्रामवरती शुभम रोड एक्झिमला, आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन गोष्टी घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.